कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं सगळ्या क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर 1917मध्ये शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करायचा कायदा केला. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यातली पहिली शाळा ही प्रयाग चिखलीमध्ये सुरू केली. आता प्रयाग चिखली आणि वडंगी साधारण 1-2 किलोमीटरचं अंतर आहे. किंवा आमच्या गावात जर तुम्ही वडंग्यात उभारला तर पॅलेस दिसतो, राजवाडा दिसतो. नमस्कार, मी इंद्रजित गडकरी. तरुण भारत संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण बघतोय गणेश उत्सवामध्ये वेगवेगळी मंडळं समाजासाठी महत्त्वाची कामं करत असतात. त्यामध्ये पर्यावरणपूरक गणपती असेल किंवा अनेक समाजासाठी उपयोगी पडणाऱ्या विविध योजना असतील, असे अनेक मंडळं राबवत असतात. तसेच गावातील शिवसाई ग्रुपने गेली 23 वर्ष विधायक कामातून एक ठसा उमटवलेला आहे. तर यावर्षी देखील त्यांनी शिवसाई विद्यार्थी दत्तक योजनेतून जवळपास 25 विद्यार्थी, गावातील एका शाळेतील 25 विद्यार्थी दत्तक घेऊन समाजासमोर त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. नेमका ही योजना कधीपासून चालू आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राचार्य महादेव नरके सर. तर सरांना विचारूया की ही योजना कधीपासून चालू झाली, आत्तापर्यंत किती विद्यार्थी या ग्रुपने दत्तक घेतलेले आहेत. 1990ला म्हणजे आपण मंडळ स्थापन केलं ते 1990ला शिवसाई कला क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळ या नावानं शिवाजी गल्ली वडंगी येथे आपण हे मंडळ त्यावेळी सुरू केलं. साधारणपणे 4थी-5वीला आम्ही असणाऱ्या सगळ्यांनी मिळून हे मंडळ त्यावेळी सुरू केलं. आणि त्यातला महत्त्वाचा दुवा होता तो गणपती बसवणे हाच होता. म्हणजे त्यातूनच मंडळाची सुरुवात खऱ्या अर्थानं त्यावेळी झाली. आणि पुढच्या त्यानंतरच्या टप्प्यामध्ये होता म्हणजे आता विचार केला तर 35-36 वर्षाचा हा प्रवास आहे. यामध्ये आपण वेगवेगळे सामाजिक आणि विधायक उपक्रम हे सुरुवातीपासून अगदी राबवत होतो. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी वृक्षारोपण असेल किंवा रक्तदान शिबिर असेल, त्याचबरोबर रांगोळीची स्पर्धा असेल, तलावामधले पोहण्याची स्पर्धा असेल, अंताक्षरीची स्पर्धा असतील, असे हे उपक्रम घेत असताना अजून समाजासाठी वेगळं काय करता येईल काय. त्यामुळं शेतीमध्ये युवा पिढीनं राहावं यासाठी आपण आदर्श युवा शेतकरी पुरस्कार त्यावेळी दिला. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करत असताना ज्येष्ठ महिलांचासुद्धा आपण त्यावेळी सत्कार 1 वर्ष केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सातत्यानं करत होतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण करत होतो म्हणजे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये कोणतरी मयत झालं तर त्या सगळ्या गोष्टी अगदी रक्षावेषण पण करण्यासाठी काही लोक पुढे असतात. तर आम्ही गावातले 30 लोकांना प्रत्येक गल्लीतले बोलवून त्यांचासुद्धा सत्काराचा एक वेगळा कार्यक्रम 1 वर्ष घेतला होता. आणि असं हे सगळं सुरू असताना म्हणजे तशी ती सामाजिक विधायक काम करण्याची परंपरा होती. आमच्या मंडळात काम करणारी सगळी मुलं बऱ्यापैकी चांगल्या ठिकाणी शिक्षण घेणारी म्हणजे गल्लीतलीच, पण शिक्षणाचं पण या सगळ्यांना त्यावेळी महत्त्व होतं. त्यामुळे ती शकत होती त्यामुळे सामाजिक विधायक उपक्रम पुढे चालू ठेवणं हे आमच्यासाठी तसं महत्त्वाचं पण होतं. आणि साधारणपणे 23 वर्षापूर्वी आमचा गणपती जिथं गल्लीत आम्ही बसवतो त्याच परिसरातल्या एका घरात एक दुर्दैवी घटना घडली आणि एक कर्त्या पुरुषाचं निधन झालं. आणि त्या घरामध्ये एक मुलगा लहान 3री-4थीला होता, बहिणी 2-3. मग आई पण शेतात त्यांची काम करायची. तर असंच गणपतीनं विद्येची देवता, बुद्धीची देवता आपण म्हणतो. तर ते गणपतीनं आपल्याला एक त्यावेळी एक बुद्धी दिली असं आपण म्हणू की बाबा मी आमच्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची, आमच्या मित्रांच्या समोर ही कल्पना त्यावेळी मांडली की आपण ह्या विद्यार्थ्याला दत्तक घेऊया आणि ह्याच्या शिक्षणाचा सगळा पुढचा खर्च करूया. आणि आम्ही त्याला 12वीपर्यंत त्या शिक्षणासाठी त्यावेळी दत्तक घेतलं. तो मुलगा 12वीपर्यंत शिकला, परत BSc झाला आणि एका मोठ्या कंपनीमध्ये तो परत जॉब केला आणि त्याची फॅमिली पूर्ण चांगल्या पद्धतीनं सेटल झाली. तर दरवर्षी गणपतीत जी काही रक्कम बचत करून म्हणजे स्पेसिफिकली त्यातनं आम्ही ती विद्यार्थ्यांची संख्या वाढवत गेलो. देवी पार्वती हायस्कूल हे वडंगेत चांगला हायस्कूल आहे आणि तिथंच काम करणारे 2 शिक्षक हे आमच्या गल्लीतच राहणारे म्हणजे इरुडकर सर आहेत आणि PD पाटील सर, यांच्यावरती जबाबदारी होती की तुम्ही तुमच्या शाळेत शिकायला येणारी जी मुलं आहेत त्यातली अशी गरजू मुलं शोधा. म्हणजे वडील नाही आहेत किंवा असले तर कुठं सेंटरिंग काम करतायत, आई शेतात काम करते वगैरे, ज्यांना खरोखर गरज आहे. तर अशी मुलं शोधायचं काम आपण करत गेलो. आणि त्या विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठीचा खर्च करत करत 23 वर्ष म्हणजे सातत्य त्यामध्ये ठेवणं ही महत्त्वाची गोष्ट होती.
सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 5 मुलं, मग 10 मुलं, 15 मुलं असं करत करत आपण ते पुढं येत गेलो. आणि 3 वर्षापूर्वी एक महत्त्वाची त्यातली गोष्ट घडली की हा उपक्रम चांगला उपक्रम आहे. आणि ज्यावेळी एक मला विश्वास वाटत होता की आपण ज्यावेळी एक चांगली एखादी गोष्ट करतो आता त्याला नक्कीच समाजातली सुद्धा दातृत्वाचे हात मदत करण्यासाठी पुढे येतात. तर त्यावेळी कोल्हापूरमध्ये सरोज ग्रुप म्हणून एक इंडस्ट्रीमध्ये मोठा आणि अशा वेगळ्या उपक्रमाला मदत करणारा ग्रुप आहे. कैलासवासी बापूसाहेब जाधव हे तसं मोठं नाव आहे की ज्यांनी पण अशा बऱ्याच उपक्रमांना मदत केली. आणि त्यांचे चिरंजीव सरोज कास्टिंग कंपनीचे अजित जाधव यांनी ह्या उपक्रमाबद्दल त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी मला एक वेळेस सांगितलं की आम्हीसुद्धा ह्या उपक्रमामध्ये बापूसाहेब जाधव यांच्या नावानं मदत करायची माझी इच्छा आहे. त्यामुळे जी व्याप्ती वाढली. मी गेली 3 वर्ष तीसुद्धा या उपक्रमासाठी मदत करत आहेत. आणि यावर्षी 2025 साली आपण 25 विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं. 23 वर्षाचा जर विचार केला तर आपण 300 मुलांना म्हणजे यावर्षी जे 25 मुलं पकडली तर 300 मुलांना आपण या योजनेतनं दत्तक घेऊ शकलो. आणि मागं जाऊन बघितल्यानंतर जेव्हा मी शाळेत माहिती घेतली तर ती माहिती घेतल्यानंतर आता देवणे सर तिथं मुख्याध्यापक आहेत ते सुद्धा यासाठी चांगलं सहकार्य करतात. त्यांचा सगळा स्टाफ पण सहकार्य करतो. आणि मागं जाऊन जरा माहिती घेतल्यानंतर असं कळलं की त्यातली काही मुलं जी ना आम्ही दत्तक घेतलो होतं तर ती मुलं गव्हर्मेंट जॉबमध्ये आहेत, काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहेत. परवाच एक मुलगी तिथली 95-96% मार्क पडलेली ती आता तिला पुढं चांगलं गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आहे ITला. ती मुलगी पण त्या दत्तक योजनेतच होती. फारसा पण नावं कुठं ती एक्सपोज करायचा फार प्रयत्न करत नाही त्या मुलांचा. पण समाधान त्यातलं एवढं आहे की मी त्या सरांकडनं पण माहिती घेतो की आमच्या मंडळाचे कार्यकर्ते पण सरांच्याकडून ती माहिती घेतात. तर ज्या मुलांना आपण दत्तक घेतली ती मुलं 100% चांगलं करायला लागले. हे ह्यातलं समाधान आहे की आपण चांगली गोष्ट करताना सुद्धा ही मुलं त्याचं चीज करतायत हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्या पुढं जाऊन अशी काय अपेक्षा आपण व्यक्त करतो की जी मुलं ह्यातनं शिकलीत, पुढं गेलीत आणि स्वतःच्या पायावर आता उभी राहिलीत त्या मुलांनीसुद्धा असंच काहीतरी करावं. कारण ही चेन आहे आणि हे सतत एका कडीत एक कडी अशी गुंफत ही चेन तयार होणं आवश्यक आहे. म्हणजे तिची व्याप्ती त्या पद्धतीनं वाढत निश्चितपणे जाईल. आणि खऱ्या अर्थानं मला असं नेहमी वाटतं की गणेशोत्सव हा उत्साहाचा, ऊर्जा देणारा, आनंदाचा, सगळ्यांना एकत्र करणारा, सगळ्यांच्या मनामध्ये आनंद फुलवणारा हा सण आहे. आणि तो आनंद मिळवत असतानासुद्धा अशा काही चांगल्या गोष्टी आपण जर करू शकलो तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात असं म्हटलं जातं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्यामुळे आपण जर योग्य वेळी एखाद्या गरजू हुशार मुलाला जर शिक्षणासाठी मदत केली तर त्यातनं पुढं खूप चांगल्या गोष्टी म्हणजे ते कुटुंब अख्खं उभं राहू शकतं. हा एक विश्वास मला स्वतः वैयक्तिक त्यामध्ये आहे. आणि मला विशेष यामध्ये आमच्या शिवसाई ग्रुपच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणजे आता जो दुसरी पिढी त्यात कार्यरत झाली तर पहिल्या टप्प्यात माझ्याबरोबर जे आमचे सगळे मित्रमंडळी होती त्यांचं नावसुद्धा मला घेणं महत्त्वाचं वाटतं. म्हणजे त्यावेळी आमचे अध्यक्ष अनिल नरके होते, अमर नरके होते किंवा सुनील पाटील असेल, प्रकाश पाटील असेल, आदित्य पाटील असतील, अजित पाटील असेल किंवा रणजित कल्याणकर होते, आमचे तानाजी पाटील आमच्या मंडळाचे सदस्य होते. तर ही सगळी श्रीकांत उत्तरेकर म्हणून आमच्या मंडळात होते, तानाजी नाईक होती. तर ही सगळी ज्यावेळी आमच्याबरोबर तिथं काम करणारी होती ह्या सगळ्यांनी, आदित्य उत्तरेकर होते, ह्या सगळ्यांनी तो विचार त्यावेळी उचलून धरला. म्हणून कदाचित ती योजना पुढं बरीच जण आहेत, सगळ्यांची नावं काही घेणं शक्य नाही, ती योजना पुढं आली. आणि त्याच्यानंतर आम्ही जी सगळी तिथं काम करतो त्यांची मुलं आता मंडळाचं काम करत आहेत आणि त्यांनीसुद्धा हा विषय आता पुढं नेला आहे. ती जबाबदारी घेऊन ह्या गोष्टी करतायत. त्यांनासुद्धा ही गोष्ट पटली आहे कारण या पिढीलासुद्धा ती गोष्ट पटणं आणि त्यांनीसुद्धा त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देणं हे सुद्धा महत्त्वाचं होतं. त्यामुळं हा गणरायाचा आशीर्वाद आहे असं मला या निमित्तानं निश्चितपणे वाटतं. जसं तुम्ही पेराल समाजामध्ये तसंच उगवतं याच उक्तीप्रमाणे शिवसाई ग्रुपने ही सुरुवात केली आणि आज समाजामध्ये ताटमानेनं त्या मुलांना उभं केलं या ग्रुपनं.
तर सर तुम्ही इतर मंडळांना किंवा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या म्हणजे बरीच मंडळ विधायक कामं करतात, तर या प्रवाहात येण्यासाठी इतरांना तुम्ही काय संदेश द्याल? मला विशेष यातला एक उल्लेख यामध्ये करावासा वाटतो की आमच्या ह्या योजनेची दखल घेऊन पूर्वी गणराई अवॉर्ड होते, तर करवीर पोलीस ठाण्यानं आम्हाला गणराई अवॉर्डसुद्धा या योजनेसाठी म्हणून मंडळाला दिलं आणि बरीचशी पुरस्कार या एका अभिनव उपक्रमासाठी दिले. मला आठवते की आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, तर तिथल्या एका व्यक्तींनी ह्या उपक्रमाची बातमी त्यांना कुठल्या तरी दैनिकातनं कळाली. त्यांनी दखल घेऊन मला एक त्यावेळी छोट्या पोस्टकार्डवर पत्र पाठवलं होतं माझ्या नावानं, की त्यांनी कुठनं घेतलं नाव वगैरे मला माहीत नाही. आणि त्यांनी बाबा तुम्ही असं चांगलं करताय आणि खरोखर तरुण मंडळांनी असं करणं आवश्यक आहे असं वाटतं असं लिहून पाठवलेलं पत्र, ते मला आता कुठं सापडलेलं नाही अजून, पण त्यांनी पोस्टकार्ड पाठवलेलं म्हणजे संभाजीनगरवरनं, छत्रपती संभाजीनगरवरून. तुम्ही आता जो प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित केला की आता जर बघितलं तर तरुण मंडळांची संख्या खूप आहे आणि मुलांना दरवर्षी म्हणजे जर सतत तुम्ही जर काही गोष्टी जर निरीक्षण आपण केलं तर घरात आणि दारात दोन्ही ठिकाणी असणारा सण म्हणजे गणपतीचा सण आहे. आणि बरीच मुलं म्हणजे एकत्र यायचं जे प्रमाण आहे मुलांचं, तर ते गणपतीत जास्त आहे, म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये जर एखादा चांगला विचार त्या मुलांच्या मनात आला तर निश्चितपणे मला वाटतं की अशी बरीच मंडळं तयार व्हावी की जेणेकरून म्हणजे आता शिक्षणासाठी जी मदत असेल, अजून बऱ्याच गोष्टी अशा छोट्या छोट्या आहेत की जी खरोखर मदत त्या निमित्तानं होऊ शकतो. आता त्याला कुठंतरी म्हणजे मी आधी परत सांगतो, मला असं वाटतं गणपती ही आनंद देणारी विद्येची बुद्धीची देवता आहे आणि हे त्या गणपतीच्या माध्यमातून एक गुंफण झाली या युवा पिढीची, तरुण पिढीची. त्यानिमित्तानं मुलं एकत्र येतात. तर मंडळाच्या माध्यमातून असंच काहीतरी अजून आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गल्लीसाठी काहीही जे काही विधायक की त्या तिथल्या लोकांना ते कळू शकते. पण शिक्षणातला त्यात महत्त्वाचा भाग आहे. मुलींच्यासाठी समजा काय तिथं आपण करू शकत असलो, गावात एखादी अडचण असली ती करू शकत असलो, एखादं वाचनालय समजा तिथं आपण उभा करू शकलो, एखादी छोटी बाग कुठंतरी त्या मंडळाच्या माध्यमातून थोडी बचत करून. आता हे एका वर्षात होण्याची गोष्ट नाही, कारण शेवटी वर्गणी गोळा करताना आपण 100 ठिकाणी जाऊन वर्गणी गोळा करून आणून ते करतो. पण त्यातनंच थोडी बचत करून जर हे काय करायला आपण जर सुरू केलं तर निश्चितपणे मला वाटतं की हे बदल ह्यातनं होईल. आणि बदल हा छोटाच असतो सुरुवातीला आणि त्यातनं तो मोठा होत जातो. तर जसं पूर्वी उत्सवाचं स्वरूप सार्वजनिक मंडळांचं हे मर्यादित होतं, आता ते खूप मोठ्या प्रमाणात गेले. ते मोठ्या प्रमाणात जाताना सुद्धा असं जर उपक्रम सामाजिक विधायक मंडळ करतात का तर जरूर करतात, पण 100% लोकांनी ते ठरवायलाच पाहिजे मंडळांनी की आपण काहीतरी विधायक नक्की करू की जेणेकरून लोकांच्यात पण तो एक पॉझिटिव्ह त्यातनं मेसेज जाईल असं मला वाटतं. भविष्यामध्ये शिवसाई ग्रुपचा अजून काही म्हणजे विधायक कामाचा उपक्रम काय आहे? कारण भविष्यामध्ये अजून कुठल्या मुलांना म्हणजे ते ही योजना गाव पातळी असेल किंवा आता तालुका स्तरावर नेणार आहेत का, तर त्यांना आपण विचारूया सरांना. नाही म्हणजे आता मी तुम्हाला जसं सांगितलं तसं एक विद्यार्थ्यापासून ही सुरुवात झाली. आता ती आपण यावर्षी 25 विद्यार्थ्यांना पोचलो. तिची व्याप्ती वाढवणं म्हणजे आता जे आमच्या मनातला विषय आहे की त्याची व्याप्ती याच विषयाची पुढं वाढवणं आणि त्याच्यासाठी म्हणजे मंडळ काय आमचं फार मोठं नाही आहे तसं. म्हणजे एक वडंगी गावातलं गल्लीत 5 मंडळ असेल त्यातलं एक मंडळ, अशा प्रकारचा तो विषय आहे. तरीसुद्धा आपण त्यातनं ह्या गोष्टी करतो आहे. त्यात आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अजित परशुराम जाधव यांचं त्यात आम्हाला सहकार्य मिळालं. आम्ही जर ठरवलं की तिची व्याप्ती वाढवावी तर मला निश्चितपणे तिची खात्री आहे की जर आपण समाजात सांगितलं की आम्ही हे घेतो आहे आणि तुम्ही त्या गोष्टीसाठी सहकार्य करा. साधारण एका विद्यार्थ्याला वर्षभराला 2,500-3,000 रुपये खर्च करतो, तर अजून लोक ह्यासाठी मदत करणं ह्याची मला 100% खात्री आहे. पण जरा तो त्याच्यात विचार करून तिची व्याप्ती वाढवणं ह्या योजनेची. कारण मी तुम्हाला सांगितलं की पहिला विद्यार्थी आम्ही जो दत्तक घेतला त्याचं सक्सेस एवढं आहे की ती फुल फॅमिली ते स्वतः त्यानं सेट केली. तर अशी कुटुंब जर सेट झाली तर समाज सेट होतो, देश बळकट होतो. हा त्याच्यामागचा जरासा विचार आहे. त्यामुळे त्याची व्याप्ती वाढवत नेणं आणि त्याच लाईनवर थोडंसं
आणि पुढं काम करणं हा थोडासा प्रयत्न आमचा त्यातला आहे. तुम्ही पाहू शकताय शिवसाई ग्रुपचं म्हणजे शिवसाई ग्रुपच्या माध्यमातून किती मुलांचं भवितव्य हे प्रकाशमय झालेलं आहे. अर्थातच महाराष्ट्राला एका चांगल्या विचारवंतांची परंपरा आहे. महात्मा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांनी या महाराष्ट्रातील बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत असा एक संदेश देऊन एक पिढी घडवण्याचं काम केलं. त्याचाच कुठेतरी आदर्श वडणगे गावातील शिवसाई ग्रुपने ठेवलेला आहे. आणि आपल्यासारख्याच म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलांना ते हात देत आहेत, त्यांना उभं करत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकाश निर्माण करण्याचं काम करत आहेत. गणेश उत्सवामध्ये अनेक प्रकारे विविध योजना मंडळं राबवत असतात. मात्र सर, आपल्या मंडळानं नेमकी विद्यार्थी दत्तक घेण्याची योजना का राबवली? त्याच्या पाठीमागची प्रेरणा काय होती नेमकी आपली? त्याच्या पाठीमागची प्रेरणा जर तुम्ही म्हटलं तर कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं सगळ्या क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर 1917मध्ये शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करायचा कायदा केला. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यातली पहिली शाळा ही प्रयाग चिखलीमध्ये सुरू केली. आता प्रयाग चिखली आणि वडणगी साधारण एक 2 किलोमीटरचं अंतर आहे. किंवा आमच्या गावात जर तुम्ही वडंग्यात उभारला तर पॅलेस दिसतो, राजवाडा दिसतो, नवीन राजवाडा. तर हे जे विचार आहेत त्यांनी त्यावेळी एवढ्या वर्षापूर्वी असा एखादा द्रष्टाराजा जर एवढा विचार करू शकत असेल तर ते आदर्श पण पुढं नेणं. आणि मला जसं मी परत सांगतो की शिक्षण एक वाघिणीचं दूध आहे आणि त्यातनं पुढं पिढी घडू शकते, कुटुंब घडू शकतात, समाज घडू शकतो. हा इतिहास आपल्या समोर आहे जो शाहू महाराजांच्या माध्यमातून आला होता. आणि ती कुठेतरी एक त्याला जोड होती आणि त्यातनं तो विषय पुढं आला आणि तो पुढं होत त्यात सातत्य होऊन आता 23 वर्षाजवळ 300 मुलांपर्यंत आपण पोचलो. शिवसाई ग्रुपचा आदर्श जिल्ह्यातील सर्व तरुण मंडळांनी घ्यावा आणि अशीच विधायक उपक्रम त्यांनी आपापल्या पातळीवर राबवणं गरजेचं आहे. कॅमेरामन साजिद पिरजादेसह मी इंद्रजित गडकरी, तरुण भारत, कोल्हापूर.